अनिता मंदिरातून आईसोबत घरी परतल्यावर धीरजला घरी आलेलं पाहून विचारते, तुम्ही केव्हा आलात? थांबा, मी तुमच्यासाठी कॉफी आणते, बोलून ती पटकन जात असते. तसा तो कठोर आवाजात म्हणतो, कुठे गेलेलीस? ती घाबरते. ते मी आईंसोबत मंदिरात गेलेली, घाबरतच बोलते. तिचा चेहरा पाहून तो मोठमोठ्याने हसू लागतो. किती घाबरतेस? बोलतो तिला. थांब, कॉफी नको बनवू, घे बस इथे. दोघेजण काही वेळ गप्पा मारतात. त्यानंतर ती रूममधून बाहेर येते. आई म्हणते, अनिता, तुला घरातील सर्व गोष्टी माहीत झालेत आता. किचनमध्ये सर्व सामान कुठे आहे तेही माहीत झाले. काही नाही कळलं तर सुधीरला विचार. आई, असं का बोलत आहात तुम्ही? तुम्ही कुठे जाणार आहात का? अगं, मी गावी चालले धीरजकडे. त्याची आठवण येते मला. त्याचा फोन आलेला, त्याची तब्येत ठीक नाही. मी तिकडे गेल्यानंतर यांना पाठवून देते इकडे. मी इथे नसताना घर व्यवस्थित सांभाळ अनिता, आई म्हणते. त्यावर अनिता मान हलवून होकार देते. दुसऱ्या दिवशी आई निघून धीरजकडे जाते. सुधीर त्याच्या कामावर जातो. अनिता घरात एकटीच असते. तिला एकटीला पाहून शेजारची बाई घरात येते. सासू नाही वाटतं घरी. माहीत असतं तरी विचारते, कुठे गेली तुझी सासू? अनिता म्हणते, आई धीरज भाऊजींकडे गेल्या आहेत. कशी वागते ग तुझी सासू तुझ्यासोबत? चांगली आहे ना ती? खूपच चांगल्या आहेत आई. तुम्ही का असं विचारताय? अनिता बोलते. अगं बाई, तुला सांगते, तुझ्यासोबत चांगली वागते, पण बाहेर सर्व शेजाऱ्यांना सांगत सुटते. माझ्या सुनेला कोणतेच काम व्यवस्थित नाही जमत. कंटाळा येतो तिला कामाचा. तिला बोलण्याची सुद्धा संस्कार नाहीत. लहानपणीच आई बाप गेले तिचे. आई बाबा विना पोर कशी असणार? घेतो आम्ही आता सांभाळून, म्हणत होती तुझी सासू. म्हणून विचारलं, तुझ्याशी नीट राहते का ती? ते शेजारची बाई साफ खोटं बोलत होती ते येतं अनिताच्या लक्षात. अनिता रागाने बोलते, ओ काकू, ती माझी सासू नाही, ही माझी आई आहे. शेजारी माझ्याविषयी काही म्हणाल्या असल्या तरी मला त्यांचा राग येत नाही. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. तुमच्या घरातलं बघा आणि निघा इथून. तशी ती बाई नाक वाकडं करत जाते. तेवढ्यात सुधीर बाबांना घेऊन घरी येतो. अहो, आलात तुम्ही? बाबा, कसा झाला प्रवास? ठीक झाला बाबा, म्हणाले तिला. अनिता बोलत असताना पाणी आणून देते. अनिताने त्यांच्यासाठी जेवण बनवून ठेवलेलं. तुम्ही दोघे फ्रेश व्हा, लगेच मी तुमच्यासाठी जेवण वाढायला घेते, बोलून अनिता किचनमध्ये जाते. अनिता, सुधीर आणि बाबा सगळे जेवतात. त्यानंतर बाबा बाहेर खुर्चीत पेपर वाचत बसलेले. सुधीर त्यांच्या बेडरूममध्ये जातो. अनिता त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. अनिता येताच तो अनिताला बोलतो, आदर्श सुनबाई आल्या. काय मग आदर्श सुनबाई, माझा सुद्धा विचार कर जरा. आदर्श सुनबाईच्या रोलमधून बाहेर पडून थोडी माझी मॉडर्न बायको हो ना. काय नुसतं साडी नेसून असते तू? अनिता म्हणते, मॉडर्न? कोणते कपडे घालू मग आता मी? कोणतेही घाल, पण साडी नको नेसू रोज. ती आता त्याच्यासमोर बसते. तो पाणी पिऊन तिच्याजवळ सरकतो. अगदी जवळ बसलेला तो तिच्या आता. अहो, मला कामं आहेत, आलेच मी, त्याचा मूड पाहून म्हणते ती. तसा तो तिचा हात पकडून तिला थांबवतो. तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत तिच्या गालावर आलेले केस तो हळूच मागे घेतो. तिच्या कपाळावर त्याचे कपाळ टेकवतो. तशी ती लाजून अहो म्हणत मान वळवते. तो पुन्हा तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्यासमोर आणतो. अहो, काय करताय बाबा? बाहेर बसले, बसू दे की मग, मी प्रेम करतोय तुझ्यावर, तो म्हणतो. तशी ती लाजते. तो तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा एका जागेवर स्थिर करतो. त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ झुकवत तिचे ओठ त्याच्या ओठांमध्ये कैद करतो. दोघे एकमेकांना किस करू लागतात. दोघेही हरवतात एकमेकांच्या प्रेमात. दुसऱ्या दिवशी अनिता गॅलरीत उभी असते. काय पाहतेस बाहेर? सुधीर तिच्या मागून येत तिला विचारतो. तिच्या खांद्यावर हात ठेवतो तो. अहो, माझ्याजवळ येऊ नका, ती दूर होत म्हणते त्याला. अनु,
काय झालं सांगशील का? ते नाही सांगू शकत. तू नाही सांगितलं तर मी येईन तुझ्याजवळ, सांग पटकन, म्हणत तो पुन्हा तिच्याजवळ येत असतो. अहो दूर राहा, हात नका लावू मला, सांग ना का नको लावू ते? मी म्हटलं ना नका लावू मला हात, तर ऐका ना. नाही ऐकणार, जा. तो पुन्हा तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, अहो मला पिरियड्स आलेत. ती थोडं शरमेने हळूच म्हणाली. तसा तो मोठ्याने हसू लागला. एवढंच ना, म्हणून हात लावू देत नव्हती तू मला, बोलून तो मोठ्याने हसू लागला. अगं पिरियड्स तर सर्व बायकांनाच येतात. तू कोणत्या जगात वावरतेस? आजी पणजीच्या काळात असल्यासारखी बोलतेस ते. तुम्हाला नाही कळायचं. अगं आजकाल सर्वांना सर्व काही कळतं. तशी ती रागाने म्हणते, हो माहिती आहे, सर्व जग मॉडर्न बनत चाललंय ते. पण देवधर्म काही असतो का नाही? यात देवधर्म कुठून आला? सर्वच बायकांना तर येतात पिरियड्स, तो म्हणतो. हो माहिती आहे, पण हात नसतो लावायचा देवांना, असं काकीने सांगितलं आहे मला. देवांना ना? मग मी काय देव आहे का? बोलून सुधीर पुन्हा हसतो तिच्यावर. अहो तसं नाही, पण मी किचनमध्येही काम नाही करू शकत, त्यामुळे स्वयंपाक तुम्हालाच करावा लागणार आजपासून 3 दिवस. काय? सुधीर मोठ्याने ओरडतो. हे कुठून शोधून काढलं? असं काही नसतं, असंच असतं. ती मी नाही स्वयंपाक करणार म्हणाली. तुम्ही जा कामाला लागा. कर ना प्लीज. काय होतं स्वयंपाक केला तर? होतं म्हणून म्हणते ना. देवालाही नाही चालत, ती म्हणते. अगं देवाला नसेल चालत, पण मला चालतो, तो म्हणतो. मी नाही बनवणार स्वयंपाक, ती म्हणते. आईने सांगितले मला तुम्ही उत्तम स्वयंपाक करता. आई गावी असायच्या तेव्हा तुमचं तुम्ही करून खायचा. मग आता काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला स्वयंपाक करायला? मला कळू तर देत, माझ्या नवऱ्याच्या हाताला किती चव आहे ते. तो रागून म्हणतो, मूर्ख आहेस तो. ती मोठ्याने म्हणते, काय म्हणालात? तसा तो काही नाही म्हणतो आणि किचनमध्ये जाऊन भाज्या कट करायला घेतो. ती विचारते, काय बनवत आहात? तो म्हणतो, खिचडी. बस, उत्तम स्वयंपाक म्हणजे फक्त खिचडीच येते तुम्हाला? हो तेवढंच येतं मला बनवायला. बनवेल ते खा मुकाटाने, म्हणतो आणि पुन्हा भाज्या चिरू लागतो. ती त्याला चिडवत म्हणते, बायकोवर खूप प्रेम आहे तुमचं. कांदे किती रडवत आहेत तुम्हाला. जा जाऊन कोपऱ्यात बस, उगाच इथे जखमेवर मीठ चोळू नकोस. तो रागाने बोलतो तशी अनिता निघून जाते. ती बेडवर फोनमध्ये बघत बसलेली तेवढ्यात सुधीर तिच्यासाठी खिचडीची प्लेट घेऊन येतो. का गरम आहे तर? मला कामाला जायचं आहे. पुन्हा तुला कोण देणार? किचनमध्ये जाऊन हात लावू नाही शकत ना तू कशाला? इथे काम करतच बसलो तर आज कामावर सुट्टी घ्यावी लागेल मला, बोलत तो पटापट भांडी घासू लागतो. ती पुन्हा त्याच्याकडून खिचडी घेऊन तिथेच किचनमध्ये बाजूला बसून खाऊ लागते. सुधीर तिच्याकडे रागाने पाहत भांडी जोरजोरात आदळतो. त्याच्याकडे पाहत अनिता त्याची मजा घेत त्याच्यावर हसत असते. मी भांडी घासत आहे तर तू धुवू शकतेस ना, की आता तेही नाही करायचं तुला? तुझ्या देवाला चालत नाही का भांडी धुतलेली? ती गमतीत म्हणते, विचारून सांगते तुम्हाला. तो हातात भांडं घेऊनच असा एक ठेवून देईन ना, म्हणतो तिला. तशी ती खुदकन हसते. अहो तुम्ही भांडी कशाला घासत आहात? मी भांडी घासू शकते. जा तुम्ही ऑफिसला, लेट होतंय ना तुम्हाला. तुम्ही माझी मदत मागितलीच नाही, स्वतःच भांडी घासायला लागलात तुम्ही. मी भांडी घासायला लागलो म्हणून काय झालं? तू बोलू शकत होतीस ना. नका घासू भांडी म्हणून. धर पकड, कर आता तूच हे सगळं. मी चाललो, बोलत तो पटकन त्याचा टिफिन उचलतो आणि ऑफिसला निघून जातो. रात्री सुधीर बेडवर झोपलेला. अनिता तिचं अंथरूण खाली करते. ते पाहून सुधीरला खूपच राग येतो. हे काय नाटक लावलं आहेस तू? आता माझ्या बाजूला सुद्धा झोपू शकत नाहीस का तू? नाही झोपू शकत, ती म्हणते. तू 12वी पर्यंत तरी शिकलेस का, की अनपढ आहेस? अनपढसारखी वागतेस ते म्हणून विचारतोय, तो म्हणतो तिला. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत पांघरून डोक्यावरील केसांपर्यंत घेऊन झोपते.
तोही वैतागून झोपी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिता स्वयंपाक करायला लागते. सुधीर उठून बाहेर येतो. तो तिला स्वयंपाक करताना पाहतो. लगेच तो अनिताच्या जवळ येतो. 3 दिवस झाले का विचारतो तिला. नाही झाले, ती म्हणते. मग तू किचनमध्ये काय करतेस? ती म्हणते, दिसत नाही का काय करते ते? दिसत आहे मला तू स्वयंपाक करतेस ते. पण तूच म्हणालेलीस ना देवाला नाही चालत. आज तुझ्या देवाला चालते का? तुझ्या देवांनी सांगितलं का तुला? तसं सांगितलं असेल रात्री स्वप्नात येऊन. म्हणून तू तुझे विचार बदललेस वाटतं. माझे विचार बदलण्याची गरज नाही वाटत मला. मी तुमची परीक्षा घेत होती. तुमचे विचार कसे आहेत ते पाहायचं होतं मला. तो त्याच्या दाढीला हात लावत, ओ असं आहे तर. तू माझी परीक्षा घेत होतीस तर. मग झाली का परीक्षा घेऊन? मी झालो का तुझ्या परीक्षेत पास? बोलत तो तिला मिठीत ओढतो. शी, जा आधी फ्रेश व्हा. आले लगेच जवळ. तो तिचं काही न ऐकता तिच्या जवळ येतो. अहो नका येऊ माझ्या जवळ, ती म्हणते. तो तिला मिठीत घेतो आणि मिठी घट्ट आवळतो. म्हणतो, आता नाही सोडणार मी तुला. नाही सोडणार. मग कामाला कोण जाणार? ती विचारते त्याला. आज सुट्टी आहे. आज मी तुला घेऊन बाहेर फिरायला जाणार आहे. छान शॉपिंग करूया तुझ्यासाठी. तशी ती खुश होते. कुठे जायचं आपण? लगेच विचारते त्याला. चल आवर पटकन, मग बघू कुठे जायचं ते. सुधीर बोलत तिला मिठीतून दूर करत फ्रेश होण्यासाठी जातो. इकडे अनिता जीन्स आणि टॉप घालते. तेवढ्यात सुधीर फ्रेश होऊन बाथरूममधून बाहेर येतो. त्याला पाहून ती लगेच विचारते, अहो कशी दिसते मी? ती खरं तर छान दिसत असते, पण बाबा घरी असताना जीन्स टॉप घातलेला म्हणून तो बोलतो तिला, अनु हा काय अवतार करून घेतला आहेस? अगं बाहेर बाबा बसलेत, त्यांना नाही आवडणार. त्यांना का नाही आवडणार? आईला विचारले मी. आईने तर मला परमिशन दिले जीन्स टॉप घालण्याची. बाबा काही नाही म्हणणार हो. थांबा मी आत्ताच बाबांना विचारते. बोलून ती बाबांजवळ येऊन बोलते, बाबा आम्ही बाहेर चाललोत. सुधीर तर लगेच तिच्या मागोमाग येतो. सुधीर डोक्याला हात लावतो. त्याला बाबा काय बोलतील याची भीती वाटत असते मनातून. पण बाबा तिला काहीच बोलत नाहीत. ती बाहेर निघून गेल्यावर बाबा म्हणतात, सुधीर. तसा सुधीर हा हा बाबा म्हणतो. तुम्ही बाहेर चाललात का कुठे? हो बाबा, तो म्हणतो. बरं ठीक आहे, जा जाऊन या निवांत तुम्ही. माझ्या जेवणाची काळजी करू नका, मी करतो मॅनेज, बाबा म्हणाले त्याला. सुनबाईला फिरवून आण. हो बाबा. यायला थोडा उशीर होईल म्हणतो तो. सुधीर आता घरातून बाहेर पडतो. ती तर पहिलीच घराबाहेर पडलेली आणि गाडीजवळ उभी असते त्याची वाट पाहत. तिच्याजवळ येऊन सुधीर म्हणतो, किती घाई तुला? हो घाई असणारच ना मला. पहिल्यांदाच आपण बाहेर फिरायला चाललो. तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो. ते पाहून तो तिला स्माईल देतो आणि हसतच कारमध्ये बसतो. तीही बसते. दोघेजण जातात कारमध्ये बसून फिरायला. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.